सुप्रभात, जय शिवराय मित्रांनो. ज्या दिवसाची आम्ही अत्यंत उत्सुकतेने वाट बघत होतो तो दिवस आज उजाडला आहे आणि आज आम्ही जाणार आहोत ते हरिश्चंद्र या गडाला, ज्याला भटकेंची पंढरी असे संबोधलं जातं. त्याच गडाला आम्ही आता व्हिजिट करणार आहोत. माझ्यासोबत आहेत माझे मित्र, आमचे ऑर्गनायझर रोशन परब, अमित दीक्षित, स्वप्नील सावंत, राकेश आणि ओमकार देऊळकर, आणि सोबतच आहेत प्रणव शेट्टे उर्फ आमचे फोटोकवी. तर भेटूया आपण हरिश्चंद्रगडाला. जो काही थरारक असा अनुभव येणार आहे तो थरारक अनुभवच आता आम्ही अनुभवणार आहोत. तर सध्या आम्ही निघणार आहोत आमच्या बाईकवरती. काही जण येत आहेत आणि काही जण पुढे आम्हाला जॉईन करणार आहेत. तर भेटूया आपण आपल्या पुढच्या प्रवासाला. बोटीजवळ पोचलो आहोत आणि आता नाश्ता वगैरे आम्ही करणार आहोत. सगळे मित्रमंडळी आतमध्ये बसलेले आहेत आणि हा थोडासा अल्पाहार करून आम्ही थोड्याच वेळात आता थोड्या पुढचा जो काही मार्ग आहे त्या मार्गामध्ये आणि आपण आता जाणार आहोत. तर पुढचा जो काही मार्ग कसा असेल, काय असेल, कसे ॲडव्हेंचर असतील ते आपण नक्कीच बघूया, सोबत राहूया. पुढचा मार्ग आपण तो संपवूया.
तर आता आम्ही भंडारदरा या पहिल्या डेस्टिनेशनवरती येऊन पोहोचलो आहोत आणि तुम्ही बघू शकता आजूबाजूला नयनरम्य असा देखावा, चौकडे हिरवेगार असे डोंगर आणि आजूबाजूला ते पाणी देखील बघू शकता। तर ह्या पहिल्या डेस्टिनेशनवरून आता आम्ही जाणार आहोत हरिश्चंद्र या गडावरती। तो पण तुम्ही आजूबाजूचा नयनरम्य असा देखावा यासोबत तुम्ही बघू शकता। संध्याकाळचे 5:45 वाजले आहेत आणि नुकतंच आम्ही जेवण करून आता गडाच्या दिशेने वाटचाल करत आहोत। तुम्ही पुढे बघू शकता जो काही गड आहे त्याच गडावरती आपल्याला जायचं आहे। कोकणगडा आणि हरिश्चंद्रगड तोच आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे। 5:45 वाजले आहेत आणि जो काही सूर्यास्त होणार आहे आम्ही तो त्या गडावरती आता जाणार आहोत। तो सूर्यास्त देखील तुम्ही बघू शकता कशा प्रकारे तिकडे दिसतं। अवघ्या 45 मिनिटांनंतर आम्ही गडाच्या एका टप्प्यावरती पोहोचलो आहोत आणि तिथे क्षणभर विश्रांती करत आहोत। तुम्ही पाहू शकता आजूबाजूला काळ्या अशा कपारीमध्ये, मागच्या साईडला देखील तुम्ही बघू शकता काळ्या अशा कपारीमध्ये आम्ही आता विश्रांती घेतली आहे थोड्याच वेळासाठी आणि काळ्या कुट्टा अशा अंधारात आम्ही गडाचा जो काही पुढचा प्रवास आहे तो आता चालू करणार आहोत। सुप्रभात मित्रांनो, सकाळ झाली आहे, अरुणोदय झाला आहे आणि नुकतेच आम्ही उठलो आहोत। मी उशिरा उठलो आहे कारण रात्री प्रचंड अशी थंडी होती। त्या थंडीच्या कारणामुळे मस्त अशी झोप लागली आणि झोप महत्त्वाची देखील होती कारण पुन्हा मला बाईक चालवायची आहे, त्या कारणाने झोप ही अत्यंत महत्त्वाची होती। तर आजूबाजूचा परिसर देखील तुम्ही मस्तपैकी बघू शकता, कसं नयनरम्य असा परिसर आहे आजूबाजूला। आणि तिकडेच वरती आम्ही कॅम्प आमचा लावला होता, टेंट लावला होता। त्या टेंटमध्येच आम्ही झोपलेलो। प्रचंड अशी थंडी होती, त्या थंडीचा पूर्णपणे आस्वाद घेतला होता त्या गुलाबी थंडीचा। आणि सकाळी आम्ही उठलो होतो लवकर। रात्री 9 वाजता आम्ही गडावरती पोहोचलो, जेवण केलं पोटभर आणि खूप थकलं असल्या कारणाने आम्ही जवळपास शेकोडी पेट्रोल तिकडे आणि 10 ते 15 मिनिटांमध्ये आम्ही निवांत गाढ असा झोपलो।
गाढ झोपल्यानंतर त्या प्रचंड अशा थंडीमुळे उठण्यास देखील उशीर झाला आणि सकाळी 7 वाजता आम्ही उठलो आणि आता जे तुम्ही काही बघणार आहात ते प्रचंड असं विलक्षणीय आहे. प्रत्येक पर्यटकाला आकर्षित करणारं असा एक कडा, त्याचं नाव आहे कोकण कडा. तर तोच कोकण कडा आता तुम्हाला दाखवत आहे कशा प्रकारे तो दिसतोय. तर बघू शकता हाच तो कोकण कडा. याच ठिकाणाचं प्रत्येकाला प्रचंड असं वेळ असतं आणि तोच कोकण कडा तुम्ही आजूबाजूला बघू शकता. नयनरम्य असा देखावा या ठिकाणी आहे. भटक्यांची पंढरी असं संबोधला जाणारा हाच तो हरिश्चंद्रगड आणि तिकडचं एक ठिकाण म्हणजेच कोकण कडा. थोड्याच वेळात आता आम्ही हरिश्चंद्रगडाची सफर करणार आहोत. त्या सफर करताना तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी बघायला मिळतील, आम्हाला अनुभवायला देखील मिळतील. जसं की शंकराचं मंदिर आहे, गणपतीचं मंदिर आहे, खूप साऱ्या अशा गुफा आहेत या ठिकाणी, त्या देखील आपल्याला बघायच्या आहेत. नंतर आम्ही गड उतरण्यास सुरुवात करू आणि गडाच्या जेव्हा आम्ही पायथ्याशी पोहोचू तेव्हा तिकडचं जेवण करून आम्ही मुंबई गाठायला पुन्हा सुरुवात करू. दिसायला जेवढं सुंदर आहे, खायला देखील तेवढं स्वादिष्ट आणि रुचकर आहे. जरा नाश्ता करूनच आम्ही पुढची हरिश्चंद्रगडाची काही सफर आहे ती आम्ही चालू करणार आहोत. तर तुम्हाला ट्रेकिंगचा जल्लोष बघायचा असेल तर त्याचं मूर्तिवंत उदाहरण तुम्ही बघू शकता. तुमचं नाव? माझं नाव अनुराधा नार्वेलकर. आणि तुमचं? माझं नाव प्रकाश संत. ही माझी बहीण आहे. हे दोघं बहीण भाऊ आहेत. त्यांचं वय जवळपास 70 आणि 71 आहे. मी 72 आहे. बघा, तर ट्रेकिंग करण्यासाठी कोणत्याही वयोमर्यादाची गरज नसते याचं एक मूर्तिमंत उदाहरण आपल्या समोरच आहे. तरुणांना लाजवेल देखील अशा प्रकारे हे दोघं बहीण भाऊ या वयामध्ये देखील ते ट्रेकिंग करतायत. तर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. की तुम्ही सगळी तरुण मंडळी इथे येत आहे. हा निसर्ग आम्ही गेले 35 वर्ष पाहतोय. 35 वर्षाची जी परिस्थिती होती इथे ती आता राहिलेली नाही. तर कृपा करून तुम्ही इथे जरूर या सगळ्या निसर्गाचा आनंद नक्की घ्या. पण त्याचबरोबर इथे स्वच्छता राखली जाईल. इथे घाण पडलेली असेल ती गोळा करून तुम्ही बाजूला कराल आणि आपल्या एनर्जीचा योग्य उपयोग करा अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. कोणा कचरा येते कोणी टाकूच नाही, पण आता पडतो. आपल्या पिशवीत जर आपला कचरा परत नेला आम्ही खाली तर इथलं पर्यावरण चांगलं सांभाळलं जाईल. बाटल्या इथे फेकू नका. हे सगळं नवीन पिढीचं काम आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या मुलांनाही हे सौंदर्य त्या तितक्याच चांगलं दाखवू शकता. आणि इथे सगळ्यांना घेऊन या. लहान मुलं पण येतात. चांगलं आहे. आणि तुम्हाला याच्यामधून अनेक गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. प्रसंग कसे येतात, माणसावर काय वेळ येते, माणुसकी कशाला म्हणतात हे इथे आपण प्रत्यक्ष अनुभवतो. तर हा अनुभव सगळ्यात मोठा आहे. कोणाला काय झालं तर इथे एकमेकाला विचारतात. आपण शहरामध्ये माणूस आडवा पडला, संपलं का तुझा? नाही चालू आहे. तुम्ही बोला. पडला तर आपण बघत पण नाही वळून. पण इथे कोणाला ठेच जरी लागली तरी त्याचं औषध पाणी किंवा त्याची आपण निगा राखतो. सतयुग, द्वापरयुग, त्रेतायुग आणि कलियुग. तर या 4 युगांपैकी जसे जसे युग संपत गेले तसतसे हे खांब उद्ध्वस्त होत गेले आणि हा एकच खांब या खांबावरती सर्व आधारित आहे. तो आहे कलियुग. हर हर महादेव.
पे मैं तो आंख मूंद के चला, तेरे नाम की जोत ने सारा हर लिया तमस मेरा। नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा, जय त्रिलोकनाथ शंभु हे शिवाय शंकरा। नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा। आणि अशा प्रकारे हे आमचे निवेदक आकाश हजारे यांच्या पायाला दुखापत झाल्यामुळे त्याच्यावर मरमपट्टी हे फोटोकॉपी करत आहेत आणि त्याच्या बाजूला बसलेत ते आमचे अतिशय होणार मुंबईचे ॲडमिन। ते लोकांना नाही मुलांना शोधायला कुठपर्यंत जाऊ शकतात। जर तो माणूस डोंबिवलीला हरला असेल तर इथून डोंबिवली पण जाऊन त्याला घेऊन येऊ शकतात, अशी त्यांची ताकद असलेली अभय चव्हाण म्हणणं होतं की आपल्या ग्रुपला एक नाव द्यावं, म्हणून आम्ही त्याबद्दल खूप असे नावं वेगवेगळी सुचवली। खूप लोकांनी चांगले चांगले सजेशन पाठवले। त्यातलं एक सजेशन म्हणजे दख्खन, आणि म्हणून दख्खन एक नाव फायनल झालं। मावा खातो तर समजलं आता। रिटेक चालू झालं। दख्खन नाव फायनल झालं। दख्खन नाव ठेवण्यामागचं कारण काय माहितीये का? कारण की पूर्वी जेव्हा महाराष्ट्र किंवा गुजरात असे प्रांत नव्हते, म्हणजे राष्ट्र नव्हती, तेव्हा फक्त पश्चिम महाराष्ट्राला दख्खन असं नाव होतं मुळात। जे काही आपला कोकणचा भाग आहे किंवा त्याच्या खालचा कर्नाटकपर्यंतचा जो काही महाराष्ट्रात आणि कर्नाटक यामध्ये येतो तो भाग, तो दख्खन या नावाने ओळखला जायचा पूर्वीच्या महाराष्ट्रात। म्हणून आपण सह्याद्रीमधले आपण जास्तीत जास्त ट्रेक करतो, म्हणून हे नाव फायनल केलं दख्खन। ओके, सो प्री चीयर्स फॉर दख्खन ग्रुपचा। आज जेवल्याशिवाय कोणी जायचं नाही। कोंबडी वडे वाट बघतात। कोंबडी वडे बोललाय, वडे नसले तर मग मला कोंबडी पाहिजे। आता पोहोचलोय आम्ही चहाच्या टपरीवरती, आणि हीच चहा पिऊन आम्ही ताजंतवानं होऊन घरी परतायला निघणार आहोत। सर्व सुखरूप घरी पोहोचतील हीच अपेक्षा। मागे मित्र राहिले ते पण येतील सोबत, आम्हाला जॉईन होतील। तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये। ब्लॉग आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।